नमस्कार, मी रोहन पाटील. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये रोहन पाटील 31. तर उद्या आम्ही चाललोय भिवंडीला. भिवंडी का तर भिवंडीमध्ये आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे. बरेच जण तिथे जाऊन आले आहेत, तर आम्ही सुद्धा चाललोय महाराजांबद्दल माहिती घ्यायला. तिकडचं जे मंदिर बांधलेलं आहे तिथूनचे दृश्य सर्व आजमावू. चला भेटूया आपण उद्या. मी आणि माझे मित्र चाललेत. आमच्या व्लॉग मध्ये राहा आणि भेटूया आपण उद्या. चला चला निघूया. एक मित्र कॉल नाही उचलत, बघू घरी जाऊन झोपलाय की काय गेलाय. चला रस्त्याचं काम चालू आहे. लवकरच आमच्या इथूनचे पण रस्ते चांगले होतील. मला वाटतं आमचा उमरोली आता नालासोपाराच्या दिशेने चाललेला आहे, कारण की एवढ्या बिल्डिंग आणि एवढं कन्स्ट्रक्शनचं काम सर्व सर्वात जास्त डेव्हलप झालेलं आहे. पण आमचा गाव अजून आमच्या तसंच आहे, मित्राच्या घरी. मला वाटतं माझ्या मित्राने कॉल DNDवर टाकलेला आहे, डोंट नॉट डिस्टर्ब. कॉल तर लागत नाही. घरी जाऊन 2-3 लाथा मारला ना, बरोबर प्लॅनसाठी रेडी होती. मित्रांनो, कधी पण ना या मित्रांचे जे प्लॅन बनतात ना फिरण्यासाठी, ह्याला कधीच कॅन्सल करू नका. कारण की वय एकदा निघून गेलं ना की परत येणार नाही. हे वय वाढतच राहणार आहे आणि हे मेमरीज कलेक्ट करायचंच वय आहे. जर तुम्ही इन फ्युचर बेडवर जेव्हा पडून राहतील तेव्हा तुम्हाला आठवायला काहीतरी पाहिजेत की नाही मेमरीज, की अरे हा मी इथे गेलेलो तिथे गेलेलो. आता काय करणार, आयुष्यभर काय आठवतील? जेव्हा बेडवर पडून राहतील तेव्हा आठवतील काय तुम्ही? आठवणी तुमच्याकडे नसतील. म्हणून या आठवणी कलेक्ट करत राहा. मित्रांचे प्लॅन कधीच कॅन्सल करू नका. हे बघा, बोललो ना कॉल नाही उचलत म्हणजे 100% भारत माता की जय. चल मित्रांनो, मला झोपेतून उठवलेला आहे आणि तसंच नाही आहेत. आता फक्त 1 तास झालेला आहे. महालक्ष्मीच्या यात्रेतून आलेलो आहे आणि या हरामखोरांनी मला आता जस्ट उठवलेला आहे. शॉर्टकट मारू मी आंघोळ पण नाही केलेली आहे, तसंच तोंड धुवून निघालेलं आहे बघा. कारण की मी तुम्हाला आधी पण बोललोय की मित्रांनी बनवलेले प्लॅन कधीच कॅन्सल करायचे नाही. जसं मी आधी पण बोललो की ज्या टायमाला तुम्ही शेवटच्या क्षणाला असतील, बेडवर पडलेले असतील, तर तुम्ही आठवतील काय, एव्हरेज काय असतील तुमच्याकडे. तर ही माझ्या मित्राने मला घेऊन गेलेलं, ते पण आंघोळ न करता. तिकडे आंघोळ पण नाही गेली. आंघोळ करायला लावू, कारण की आपल्याला जायचं आहे भिवंडीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये. चला, आम्ही अर्धा रस्त्यात पोचलेलो आहे. आमच्या मित्रांनी कार घेतलेली आहे आणि आम्हाला कारमध्ये नेणार आहे. तुम्हाला काय बोलायचं आहे, कारमध्ये प्रवास कसा असेल? कारमध्येच चांगला आहे, कारण की ॲक्च्युली आपला प्रवास खूप लांब आहे आणि भिवंडीला जायचं म्हणजे बाईकवर खूप प्रॉब्लेम होईल. टू व्हीलर पण आहे आणि ट्रॅफिक पण असते आणि बाईकवरचा प्रवास खूप अपघाती पण असतो. आपण ऑलरेडी कालच आहेत मित्रा. कालाचा बराचा विषय ना, कारमध्ये थोडंसं सेफ राईड होतो. गाडी तर आपली लागलेली आहे आणि आपण गाडी तर आपली लागली पाहिजे. नाश्त्याची सोय झालेली आहे आमची. तर मित्रांनो, आपण आपली जी बाईक आहे ती इकडे जनता गराजमध्ये ठेवून जात आहे. ते आपले चांगले मित्र आहेत. तुम्हाला कधी बाईक वगैरे रिपेअर करायची असेल तर आपला
देवखोपच्या अगोदर एक पेट्रोल पंप आहे, तिकडे आहे तो गॅरेज, तिकडे तुम्ही येऊ शकतात. आम्ही तिकडेच बाईक ठेवून जात आहेत, आपली कार आहे. शेट काय सांगतो माहिती का, तिकडनं बसा मला या साईडला व्हिडिओ घेतली का. शेट आपले बसलेले आहेत फोनवर बोलत. कोहली शेट ते बोलतात तिथून या, इथून तुम्हाला एंट्री नाही मिळत. चला आता कसं एकदम म्हणजे असं भले आपल्याला 10,000 पगार आहे, कापून बिपून 7,500 येतो. कार मध्ये बसतो असं आपण कसा आम्ही उतरतो मला उतरव एवढा 10,000 पगार नाही, कापून 7,500 मला उतरव. व्हिडिओ बंद करायचं वेगळं आहे मॅडम. मला वाटते हे चालू आहे, झालाय कनेक्ट झालाय. अरे कनेक्ट तसं आमचा 8 वेळा झाला रे भाई, पण ते होत नाही. ते मी एक काम मी सांगतो, मी काय बोलतो सर, एक काम करा, कार चेंज करून टाका, ब्लूटूथ कनेक्ट नाही होत, तोच ऑप्शन आहे. कारच बदलायला गेला ना, 1 तास तर झाला त्याच्यात. बरं होईल का आज? पण आता माझी काय चुकी, माझं झालंय पेरी. कशाला बसलाय तू पुढे? पुढे बसलाय कशाला, नाही जमत नाही पुढे. चालू केलं ना. ब्रेझा भेटते का बाई? आपले शिंदे साहेब आलेले आहेत, पूर्ण शोरूम त्यांचंच आहे. एकनाथ शिंदे यांचे काका लागतात आणि हे परत शिंदे. मी त्यांच्या पुतणे आहे. हे कोणाला माहिती नव्हतं, पण आज आम्ही उघडकीस आणून टाकतोय सर्वांसमोर. ठीक आहे, ते त्यांचे रिलेटिव्ह आहे. काही असलं का आपलं शिंदे साहेब पण खरंच व्हिडिओ पाहिली नाही. साहेब आम्ही असं फक्त एक मनोरंजनासाठी व्हिडिओ बनवत आहेत, तसं काहीच नाहीये. नाही चला. त्यांची हालत बघा. आणि तू सांगत होता मित्रा की बाईक घेऊन जाऊ. बाईक घेऊन आला असतं तर मला वाटतं अर्धा किलो धूल गेली असते बाई तोंडात. पूर्ण रस्ते खराब भिवंडीला जाण्याचे. मी तर सांगेल तुम्हाला, नेक्स्ट टाइम तुम्ही कधी येतील तर कार घेऊनच या, बाईकने तर बिलकुल येऊ नका. कुठं एवढ्या मी खूप जागरण केलेलं आहे, यात्रेत जाऊन आलेलो आहे, त्याच्यामुळे मला झोप पाहिजे, तर थोडा वेळ झोपू द्या. हेरोली जवळ पोहोचलेलो आहे, पण इकडच्या रस्त्यांची हालत बघा तुम्ही. काय रस्ते आहेत ते, चांगला रस्ता आला. पुढच्या वेळेत दाखवतो, पुढच्या व्हिडिओत. काय हे रस्ते आणि काय ही धूल. पावडर लावायची गरज नाही. मी तर 5-5 किलो डायरेक्ट गिफ्ट पॅक करून भेटली जाईल. मंदिर आहे, मंदिर महाराजांचं. किती किलोमीटर असेल? 2-3 किलोमीटर ना. इथून आपल्याला लेफ्ट मारून जायचं आहे महाराजांच्या मंदिराजवळ. पोचतील आपण. जास्तीत जास्त आता फक्त 3-3.5 किलोमीटर राहिलेलं आहे बाकी. चला जाऊया पुढे. फायनली आम्ही पोचलेलो आहेत आणि हे समोर दिसतोय हा मंदिराचा एंट्री गेट आहे. कार पार्क करूया आणि जाऊया. हे पार्किंग साठी खूप स्पेस आहे. तुम्ही इथे पार्किंग साठी ठेवू शकतात गाडी. हे महाराजांचं मंदिर. चला गाडी करूया पार्क आणि भेटूया पुढे. चला. हो काय गरमी आहे, हिशोबाच्या बाहेर गरमी आहे खूप जास्त. आणि हे माझ्या मागे मला दिसतोय मंदिर आहे. जाऊया मंदिरमध्ये. चिन्मय आणि आमचे सर. गाडीची पार्किंग बघून तरी असं वाटतं की खूप मध्ये गर्दी असेलच. बघूया. गेटच्या समोरसाठी पार्किंगसाठी अलाउड नाही. नो पार्किंगचं बोर्ड लावलेलं आहे. चांगली गोष्ट आहे, कारण की पार्किंगसाठी खूप मोठा स्पेस काही दिलेला आहे आधीच. आणि हे समोरनं व्ह्यू मंदिराचं.
श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ शिवक्षेत्र मराठवाडा ता भिवंडी जी ठाणे महाराष्ट्र. बघू शकता. अंबोलेची मूर्ती आणि हे मंदिर आणि हे गार्डन आणि विदाऊट शूज एंट्री आहे, पण शूज ठेवण्यासाठी चप्पल स्टँड खूप चांगल्या प्रकारे त्याही दिलेलं आहे. आणि गार्डन एकदम नीट अँड क्लीन, थोडे सुद्धा कचरा नाही आहे इथे कुठे. चला करूया मध्ये एंट्री, तुम्हाला आतमधलं सर्व व्ह्यू दाखवतो. चला मित्रांनो निघूया. सर्व रेडी झालेले आहेत एक एक प्रत्येक जण. आणि हा आमचा एक फोटो करून 10 फोटो झाले. चला मित्रांनो जाऊया मध्ये. पुढून सुरुवात करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ मासाहेब. इथे सर्वांना फ्रीमध्ये एंट्री आहे आणि महाराजांसोबत फोटो काढण्यासाठी सुद्धा परवानगी आहे. हे देणगी कक्ष आहे. इथे आपल्याला व्हिडिओ जर काढत आहेत आपण तर आपल्याला एंट्री करायला लागेल. आणि एंट्री का करायची आहे आणि तुम्हाला जर टायमिंग मंदिर कधी ओपन होतो आणि कधी क्लोज होतो ते सर्व आपल्याला हे सांगतीलच. मंदिराचं टायमिंग काय आहे मॅडम? सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतं. आणि हे आपण हे एंट्री करतोय तर त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की तुम्ही जेणेकरून का महाराजांच्या बद्दल चुकीची व्हिडिओ नाही टाकावा, त्याच्यासाठी आम्ही एंट्री करून घेतोय. बरोबर आहे. बस याच्यासाठीच आम्ही एंट्री करून घेतोय. कारण तर ते मंदिर जे बांधले आम्ही त्याच्यासाठी, त्याचं पावित्र्य राहण्यासाठी, पण काही चुकीच्या व्हिडिओ नाही जावा म्हणून आम्ही ते लिहून घेतोय. आणि आधार कार्ड वगैरे नंबर, ॲड्रेस वगैरे ते लिहून घेतोय. हे पूर्णपणे सेफ आहे. कारण की जर समजा माझी व्हिडिओ सुद्धा कोणी घेऊन मिसयूज केलं की माझा फेस आहे आणि ही व्हिडिओ दुसरी बनवली तरी माझी इथे एंट्री आहे का मी ही व्हिडिओ कुठली केलेली काय नाही, तर पूर्णपणे सेफ आहे. आणि या मंदिराला किती वर्ष झाली तरी काम चालू आहे? 7 वर्ष लागली बांधकाम करण्यासाठी. 7 वर्ष पूर्ण. आणि लोकार्पण सोहळा होऊन आता 1 महिना झाला आहे. 1 महिना. मार्चला लोकार्पण सोहळा झाला मंदिराचा उद्घाटन. असेच माझ्या व्हिडिओमध्ये बनण्यासाठी मला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तुम्हाला अजून चांगल्या व्हिडिओ मी दाखवेलच. शिवाजी महाराजांनी सोन्याची जी तुलना केली होती इथे त्याची पूर्णपणे माहिती इथे दिलेली आहे. मी व्हिडिओमध्ये एक फोटो हा क्लिक करून टाकतो, तुम्ही स्टॉप करून वाचू शकता पुन्हा. काका नाशिकवरून आलेले आहेत खास करून महाराजांच्या मंदिरासाठी आणि तुम्ही खूप आनंद झाला. साधारण 100 ग्राम संपूर्ण. मराठा कटियारा, मराठाचा कटियारा. अफजल खानाचा वध केला होता. वाघनख आणि कोतला पूर्ण बाहेर. स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला म्हणजे तोरणा किल्ला जो होता, राजमाता जिजाऊ साहेब यांची प्रतिमा. जाऊया वरती. जो वरती तुम्हाला व्ह्यू भेटेल जसं की तुम्ही आता किल्ल्यावरच आहे. पूर्णपणे गरमीची सुद्धा ह्याली मंदिरांच्या ज्या कमिटी आहेत त्यांनी पूर्णपणे सोय केलेली आहे की गरमी लागायला नको म्हणून मॅट टाकून दिलेले आहेत जेणेकरून जेवढे सुद्धा दर्शन घेण्यासाठी येतात
सर्वांसाठी सोय चांगलीच केलेली आहे. आता आपण महाराष्ट्रातील पहिलं मंदिर मराडेपाडा इथे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथे आपण आलेलो आहोत. इथे येऊन आपल्याला जी काही शक्ती ऊर्जा मिळते शिवाजी महाराजांची कडून आपण जे काही शिकवण आहे प्रेरणा जी मिळते ती इथे येऊनच मिळते. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसानं इथे येऊन महाराज मंदिर काय कसं बनवलं, या मंदिराला किती वेळ लागला, किती दिवस लागले, याबद्दल आपल्याला सर्वांना महाराजांचा इतिहास माहितीच असला पाहिजे. इथे येऊन प्रत्येक व्यक्तीनं प्रेरणा घेऊन जा आणि प्रत्येक महाराष्ट्रातील लोकांनी इथे यावं. श्री छत्रपती शिवाजी महाराज. नमस्कार. योगेश दलवी आपल्यासोबत आहेत. मागील 7 वर्षापासून हे या मंदिराची इथे सर्व देखरेख करतात किंवा टोटल जे काय असेल सर्वजण करतात. आपल्याला जे काय आता माहिती सांगतीलच आपल्याला मंदिराबद्दल. जय शिवराय. मंदिराबद्दल आपल्याला तुम्हाला माहिती द्या ना, की माझे सर्व जे काय आहेत सबस्क्रायबर आहेत किंवा माझे फॅन आहेत सर्वांना माहिती पडेलच आणि नक्कीच इकडे येतीलच. सांगेल नक्कीच, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे 3.5 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होते, पण ते आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली 2018 रोजी या मंदिराचा भूमिपूजन झाला आणि पाहता या मंदिराचं काम पूर्ण होतं 7 वर्ष लागले. म्हणजे 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी व एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते या मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला. आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर नसून एक शक्तिपीठ आहे. म्हणजे वृद्ध किंवा युवा पिढी या मंदिरातून इकडे आली तर नक्कीच त्यांना काही ना काही महाराजांच्या काळातील शिकवणीतून घेणं, म्हणजे पूर्ण महाराजांचा इतिहास इथं साकारलेला आहे आणि महाराजांचे शस्त्र व तोफा प्राचीन काळातील पूर्ण इकडे ठेवलेले आहेत. आणि हे मंदिर नसून एक शक्तिपीठ म्हणजे आपला बाजूचा परिसर पाहता तिकडे आपण शस्त्र प्रशिक्षण वारकरी संप्रदायाचं विद्यापीठ उभं करतो आहे. अनाथ म्हणजे अजून 4-5 प्रोजेक्ट ते नक्कीच महाराष्ट्राच्या समोर येणार आहे आणि येणारी पिढी या मंदिराच्या इथून महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसार करणार आहेत. आणि वैशिष्ट्य म्हणजे जे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती पाहता ती मूर्ती रामलालाचे जे शिल्पकार आहेत अरुण योगीराज त्या शिल्पकाराने साकारलेली आहे आणि ती एका दगडावर साकारलेली आहे. म्हणजे इकडे येणारे शिवभक्त ती मूर्ती पाहून नक्कीच भावुक होतात आणि अंगावर त्यांच्या शार्क आल्याशिवाय राहत नाही. आणि मंदिराचे काम चालू असताना जो कोरोनाचा काल होता तो अतिशय बिकट गेला, कारण जे आमचे मार्गदर्शक अध्यक्ष डॉक्टर राजभाऊ चौधरी त्या कुटुंबावर खूप भयानक परिस्थिती आली होती. म्हणजे एका महिन्यामध्ये 3 माणसं त्यांनी गमावले, एक आई आणि 2 भाऊ. पण काम कुठेच त्यांनी थांबवलं नाही, जसा महाराष्ट्राला हवा होता. आणि शिवभक्तांची जी इच्छा होती 3.5 वर्षापूर्वीची ती त्यांनी इकडे नक्कीच पूर्ण केलेली आहे. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि आपले जे व्हिडिओ पाहतात त्यांना एकच विनंती आहे का आपण इकडे येताना जी आपली वेशभूषा आहे ती महाराष्ट्रीयन असावी. दर्शन घेऊन झालं, चला आता मी निघतोय. टाटा बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यस, चला बाय.